जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल गोकुळाष्टमी आणि म्हणून आपण पहिल्यांदी कृष्णाचं श्लोक म्हटला. आपण मोठे भाग्यवान आहोत की भारतासारख्या या पवित्र देशामध्ये आपला जन्म झाला. कारण या देशामध्ये राम आणि कृष्ण हे दोन अवतार झाले आणि त्यांचे रजकण या संबंध भारतभर पसरले असल्यामुळे आणि त्याच्यावरून आपण चालतोय, त्यामुळे त्यांची आपल्याला काय मिळाली तर आशीर्वाद मिळाला आहे. आणि म्हणून आपण त्यांचा नेहमी ऋणी राहिलं पाहिजे. मागच्या आठवड्यामध्ये आपण राममय होतो, ह्या आठवड्यामध्ये आपण कृष्णमय झालो. ह्या दोघांनाही आपण नमस्कार करूया. आणि आजचा जो दशक आहे, दशक 7वा, 14 ब्रह्मांचा, त्याचं आपण थोडंसं चिंतन करूया. या दशकाचं नाव आहे चतुर्दश ब्रह्म. असं असण्याचं कारण सरळ आहे. बृहदारण्यक उपनिषदातील 4थ्या आणि 5व्या अध्यायातील 14 ब्रह्मांचा विचार श्री समर्थाने या दशकातील 3ऱ्या समासात मांडला आहे. निर्गुण उपासना करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने हा दशक अत्यंत महत्त्वाचा आहे. सगुण उपासना स्थूल असल्यामुळे त्यासंबंधी मार्गदर्शन करणे सुलभ जातं. पण साधकालाही सगुण उपासना पद्धतीचं आकलन लवकर होतं. परंतु ज्याला निर्गुण ब्रह्माची उपासना करायची, धारणा करायची, त्याला अत्यंत सुलभ शब्दात श्री समर्थांनी या दशकामध्ये मार्गदर्शन केलं आहे. ब्रह्म हे निर्विकल्प अनिर्वाच्य आहे. निर्विकल्पाची कल्पना करायला गेलं किंवा जे अनिर्वाच्य आहे त्यासंबंधी बोलायला गेलं तर उपायाचा अपाय होतो. याचा अर्थ असा की कल्पना केल्याने अथवा बोलण्याने निर्गुण स्थिती भंग पावते. हा जो आहे समास पहिला, तर त्या पहिल्या समासाचा सुरुवात मंगलाचरणाने केलेली आहे. गणपती, शारदा, सद्गुरूंचं स्तवन केलं आहे. साधनाही नेटाने न चुकता करावी लागते. कारण प्रपंच हा होतो, प्रपंच वेगळा करावा लागत नाही. सकाळी उठलं की चहा करतो, भूक लागली म्हणून आपण स्वयंपाक करतो, कामाला जातो, म्हणजे हा प्रपंच होतो. पण हा जो परमार्थ आहे हा मुद्दाम करावा लागतो. 7वा दशक दासबोध या नावाने ओळखला जायचा. पूर्वी हाच दशक वाचला जायचा. समर्थ या संसाराला दीर्घ स्वप्न म्हणतात. स्वप्न झोपेत पडतं. एक शेतकरी होता आणि शेतकरी एकदा गाढ झोपला होता. त्याच्याजवळ त्याचा मित्रही झोपला होता. तो शेतकरी त्या झोपेमध्ये त्यांनी पाहिलं की मी राजा झालो आहे, मला 7 मुलं झाली आहेत आणि सगळे संपन्न आहेत. आता राजा असल्यामुळे तोही संपन्न आहे. त्यामुळे तो अत्यंत आनंदामध्ये होता स्वप्नात. आणि सारखा हसतोय, टाळ्या वाजवतोय. जवळच्या शेतकऱ्याने त्याला जागं केलं. अरे काय वेळा सखा करतोयस, टाळ्या वाजवतोयस? तो मला, अरे मी स्वप्नातनं राजा झालो होतो. मग तो मला, अरे पण ते स्वप्न होतं. मग तेव्हा मला तो म्हणतो, अरे मी आज शेतकरी आहे, पण ते एक स्वप्नच आहे ना. देहबुद्धी हीच निद्रा. समर्थ उपदेश करतायत. त्यातून सुटण्यासाठी अध्यात्मविद्या आत्मसात करावी. अध्यात्मविद्या विद्यानाम 10व्या अध्यायामध्ये आणि कृष्णाने आपल्याला सांगितलेच आहे. अध्यात्म ग्रंथामध्ये ही अध्यात्मविद्या अभ्यासाला मिळते. म्हणजे परमार्थ कसा करावा, साधना कशी करावी, ह्या सगळ्याचा उहापोह ह्या अध्यात्म ग्रंथामध्ये असतो. पण सर्वसाधारण माणसांची आवड जी असते ती फक्त कशी असते तर हलकं फुलकं वाचनाची आवड असते. त्यातून आपल्याला काहीही निष्पन्न होत नाही. ज्यांना आवड नाही आहे, ज्यांचं मन चंचल आहे, त्यांनीही असे हे अध्यात्मग्रंथ वाचूच नये असं समर्थांनी इथे निक्षून सांगितले. हे जे पूर्वी हे जे ग्रंथ होते ते संस्कृतमध्ये होते. समर्थांनी सर्वांना समजण्यासाठी म्हणून हा ग्रंथ मराठीत लिहिला आहे. म्हणून समर्थाने एक सुंदर ओवी लिहिली आहे त्याकरता की एक म्हणती मराठे काय हे तो भल्याची ऐको नये, ती मूर्ख नेणती सोय अर्थन्वयाची. म्हणजे जर ह्या म्हणजे त्यावेळेला लोकांची समज अशी होती
की संस्कृतमध्येच जे ग्रंथ आहेत ते महान आहेत, मराठी काय, मराठीत कशाला पाहिजेत. आणि म्हणून समर्थाने सगळ्यांचे डोळे उघडलेले आहेत. संस्कृत वाणी देवेत केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. आणि म्हणून समर्थांचे उलट आपण आभार मानायला पाहिजे की सगळ्या ग्रंथांचं, संस्कृतमधले असलेल्या ग्रंथांचं सार त्यांनी या दासबोध ग्रंथामध्ये लिहिल्यामुळे आपल्याला दासबोध ग्रंथ सोपा वाटतो. अहो, बासुंदी प्यायची मग चांदीची वाटी काय किंवा द्रोण काय, कुठलीही जरी प्यायली तरी बासुंदी ती बासुंदीच. एकनाथाचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. एकनाथांनी आणि अनेक जे ग्रंथ लिहिले ते सगळे मराठीत लिहिलेत. एकनाथी म्हणजे भागवत तर प्रसिद्धच आहे. त्यांचा मुलगा हरिपंडित हा संस्कृत पंडित होता. त्याला फार लाज वाटायची की आपले बाबा मराठीमध्ये काय लिहित आहेत. आणि म्हणून तो सगळं सोडून निघून गेला काशीला. आता आपला मुलगा एकुलता एक काशीला गेला म्हणून एकनाथ महाराज त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले, परत ये बाबा. तर म्हणे, मी तुम्हाला 2 सांगतो अटी. पहिली अट म्हणजे तुम्ही मराठीमध्ये कीर्तनं, मराठीमध्ये प्रवचनं करायची नाहीत. आणि दुसरी अट म्हणजे कोणाकडेही, कोणत्याही जातीच्या लोकांकडे जेव्हा जातात ते मला काही आवडत नाही आहे. बरं बाबा, तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. आणि म्हणून एकनाथ महाराज आणि घरी परत आले. आता एकनाथ महाराजांचा तुम्ही पैठण पाहिलं असेल, केवढा मोठा वाडा आहे. आणि त्या वाड्यामध्ये एकनाथ महाराजांनी कीर्तन करणं, प्रवचन करणं सोडून दिलं. आता हरिपंडित करायला लागला. आता हा बोलतोय कशामध्ये, संस्कृतमध्ये. एक 8-10 लोकंसुद्धा येत नव्हते. तेव्हा लक्षात आलं आपल्या बाबांची किंमत काय आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की तुम्हीच आता नेहमीप्रमाणे कीर्तनाला लागा. आणि जेव्हा कीर्तनाला मराठीमध्ये म्हणायला सुरुवात केली त्यावेळेस संबंध वाडा अगदी भरून लोक श्रोते होते आणि त्याहून सुद्धा बाहेर लोक उभे राहत होते. एकदा कोणीतरी त्यांना जेवायला बोलवलं खालच्या जातीतल्या माणसांनी. तेव्हा ते म्हणाले, जेवायला जा, आपण एक आहे, स्वयंपाक मी करेन. आणि म्हणून त्यांनी 16 बेसून हरिपंडितांनी स्वयंपाक केला, जेवायला वाढलं. आणि स्वतः त्यांची जेव्हा पत्रावळी उचलायला लागले तेव्हा एका पत्रावळीच्या खाली अनेक पत्रावळी दिसल्या. तेव्हा एकनाथांचं काय महात्म्य आहे आणि मराठी भाषा ही किती श्रेष्ठ आहे हे त्यांच्या लक्षात आलं. समर्थांनी पण आपल्याला हेच सांगितले की तुम्ही मराठी भाषेमधलं आहे आणि म्हणून तुम्ही सोडून देऊ नका. हा सुद्धा मराठी जरी काय झालं तरी मराठीसुद्धा ही जी भाषा आहे, म्हणजे कोणत्याही भाषेमध्ये जरी ग्रंथ असला तरी त्यातला मतितार्थ एकच असतो. अशाप्रमाणे समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलंय. आणि नंतर मग मायेचं वर्णन केलंय. ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी, देहे विण लोटांगणी तया प्रभूसी. ही जी ओवी आहे ही महत्त्वाची ओवी काय आहे. त्याचं कारण असं, समर्थांचा जो लाडका शिष्य कल्याण, आणि समर्थांना कफाची व्याधी होती म्हणून समर्थांच्याकरता पाणी आणण्याकरता रोज मोठे हंडे, तुम्ही त्या गडावरती पाहिलेच असतील, एवढे घेऊन तो खाली जायचा, उरमोडी नदीचं पाणी भरायचा आणि एवढे मोठे हंडे घेऊन तो वर यायचा. समर्थांनी त्याला जेव्हा 2-3दा पाहिलं केवढा थकतोय, घामाघूम झालाय, म्हणून त्यांना आज्ञा दिली की तो रोज जाताना डाळ आणखीन गूळ न्यायचास, जाताना शिजवत ठेवायचंस आणि येताना ते खाऊन मग वर यायचंस. आता लोकांचे पोट दुखायला लागलं कारण ह्याला रोज पुरण मिळते आणि आपल्याला मिळत नाही आहे. एकदा सगळे, आता समर्थ सर्वज्ञ असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून एक दिवशी सगळेजण बसलेले होते. शिवाजी महाराजसुद्धा त्या दिवशी आलेले होते आणि सगळे शिष्य बसले असताना सहज म्हणाले हे तुमचे समर्थ की काय तुम्ही दासबोध वाचता की नाही. म्हणे हो. एक जण म्हणाला मी 100 पारायणे केली, एक मला 200, एक मला किती. प्रत्येकाची अहमयिका सुरू होती की मी किती पारायणं केली ती. इतक्यामध्ये हा त्याचं नाव डाळ गप्पू ठेवलं होतं सगळ्यांनी. कारण काय की हा डाळ गप्प करणार म्हणून डाळ गप्पू. इतक्यामध्ये समर्थांनी पाहिलं हा डाळ गप्पू आणि थकून भागून आलाय. त्याने हाक मारली, कल्याणा इकडे. तो असाच आला पूर्ण घामाघूम झालेला. आणि तेव्हा समर्थ म्हणाले, अरे मी तुला एक ओवी विचारतो, मला पूर्ण ओवीचा ओळ आठवत नाही आहे. मी सगळ्यांना विचारलं पण कोणालाही याचं ती ओळ पूर्ण करता येत नाही. आणि ती ओळ जी आहे ती ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी, ह्याच्या पुढे काय रे काय रे पुढची ओवी आहे. तेव्हा तो मला देहे विण लोटांगणी तया प्रभूसी. सगळेजण आश्चर्यचकित झाले. अरे तू किती पारायण करतोस कल्याणा. मी ते एकदाही नाही वाचलं. जेव्हा तुम्ही लिहून तुम्ही जेव्हा सांगितलं आणि जेव्हा मी लिहिलं आणि त्याच्या जेव्हा म्हणजे आपल्या प्रती काढल्या तेव्हा तेवढंच. त्यानंतर मला वेळच कुठे, मी लिहिलंच नाही. मग लक्षात आलं की हा किती ज्ञानवंत आहे. अशी ही ओवी ह्या ठिकाणी मला आठवती. दुसरा जो समास आहे हा ब्रह्मनिरूपण समास. पहिली ओवी म्हणजे ओवीमध्ये रामकृष्ण परमहंस जे म्हणतात त्याची आठवण येते. रामकृष्ण परमहंस म्हणतात की ब्रह्म कधी उष्ट होऊ शकत नाही, कारण त्याची उपमा म्हणजे त्याच्यासारखं दुसरं जगात कोणीच नाही, त्याच्यासमोर तोच.
आणि म्हणून त्याला कोणीच पाहिलेलं नाही आहे. ह्या ठिकाणी समर्थ म्हणतायत, ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित संत, ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प, ब्रह्म ह्या दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्यास निराळे, ब्रह्म इंद्रियाच्या मेळे चोजवेना, ब्रह्म दृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साध्वीण येना अनुभवासी. असं हे ब्रह्म आहे. आणि ब्रह्माची प्राप्ती कशी करायची असं खूप सुंदर उदाहरण आणि समर्थ आपल्याला देत आहेत. समर्थ म्हणतायत, भांडारगृहे भरली परी असती अडकली, हातास न येता किल्ली सर्वही अप्राप्त. अहो सगळं घर भरलंय, पण त्याला जर कुलूप लावले आणि कुलपाची किल्ली जर दुसरा कोणी घेऊन गेला असेल आणि जर भांडारगृह भरलेली असतील तर त्यातलं आपण सामान कसं काढणार. आणि त्याच्यावरती हा जो प्रश्न विचारला आहे तर त्याचं उत्तर देत आहेत, समर्थच उत्तर देत आहेत की सद्गुरु कृपा तेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरी. त्याचं भांडारगृह जर उघडायचं असेल तर कुलपाची किल्ली आपल्याजवळ हवी आणि त्या किल्लीशिवाय आपण काही ते कपाट उघडू शकत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतायत, जर गुरुकृपा हीच केली, जर तुमच्यावरती गुरुकृपा झाली, मागच्या वेळेला मी सांगितलंच आहे की गुरुकृपा कशी होते, ही जर गुरुकृपा झाली तर ते आपल्याला ब्रह्म कसं बघायचं, ब्रह्म कसं आहे, कसं ते निर्गुण आहे, या सगळ्याचा ब्रह्मदर्शन आपल्याला ते करून देतात. समर्थ म्हणतात की देहबुद्धीचा त्याग केल्यावर ब्रह्मदर्शन नक्की घडतं. म्हणून 24व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, उंच नीच नाही परी, रायारंक एकची सरी, झाला पुरुष अथवा नारी एकची पद. देहबुद्धीचा त्याग करणं मात्र फार महत्त्वाचं आहे. म्हणून 25 आणि 27 ह्याच्यामध्ये इतके सुंदर देतात ते, ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते वोवळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असेची ना, सकळांसी मिळवणी एक ब्रह्म, तेथे नाही हे अनेक, रंक अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती. म्हणजे ब्रह्म गरिबांचं वेगळं, श्रीमंतांचं वेगळं, उच्च जातीच्या लोकांचं वेगळं असं नाही आहे. सगळ्यांचं ब्रह्म एकच आहे. सगळ्यांमधलं जे आत्मा आहे हा सगळ्यांचा एकच आहे. तुम्ही देहबुद्धीचा हात सोडलात की ब्रह्म आपलं बोट पकडेल. मला इथे लक्षद्वीपाची आठवण येते. आम्ही जेव्हा लक्षद्वीपाला गेलो होतो तेव्हा मोठ्या बोटीतून, 6 मजली बोट होती, जवळजवळ 3 ते 4 हजार लोक राहत होते. एवढ्या मोठ्या बोटीतून आम्हाला लहान बोटीत शिरताना ती बोट खूप खाली असायची, ही बोट खूप वरती. एकदा समुद्राचा लाट आली की ती छोटी बोट यायची आणि त्या क्षणामध्ये आम्हाला एक हात आम्ही पकडलेला असायच्या मोठ्या बोटीतल्या त्या कॅप्टनचा आणि दुसरा हात खालच्या माणसाच्या ह्याचा. आणि तो मोठ्या बोटीतून जेव्हा लहान बोटीमध्ये शिरताना तो जो मोठ्या बोटीतला हात जो आहे ना तो सोडताना खूप भीती वाटायची. कारण कदाचित जर का ती बोट लहानची सरकली की आपल्याला जलसमाधी मिळणार. सद्गुरू पण आपल्याला हेच करतायत की तू जर पूर्णपणे शरण गेलास तर काय होईल, तर सद्गुरूंची मदत होते. म्हणून देहबुद्धी कशाने क्षीण होते, श्रवणाने. मन विशाल करायचंय. मन एवढं जसा खसखशीचा दाणा, मन केवढं त्यानं अभाय मावेना, हे बहिणाबाईंनी म्हटलेलं मला इथे आठवतंय. हे ब्रह्मस्वरूप कोणाला अनंत, अलिप्त, सर्वज्ञ, नादरूप, ज्योतिरूप, सत्तारूप, चैतन्यरूप, साक्षरूप भासलं. त्याची नावं सुद्धा अनंत दिली आहेत. सर्वांचा अनुभव एकच आहे. कोणीही जरी पाहिलं, कोणत्याही संतांनी जरी वर्णन केले तरी ब्रह्माचं जे स्वरूप आहे ते एकच आहे. जसं एका नदीच्या काठावर आपण उभे आहोत, जर ख्रिश्चन असेल तर तो म्हणेल दिस इज वॉटर. दुसरा जो आहे आणि तो जर असेल म्हणजे तुमचा बंगालकडचा तो म्हणेल जोल. तिसरा जो आहे तो म्हणेल पाणी. अहो शेवटी काय आहे तर सगळं जे आहे ते थंडगार पाणीच आहे. आणि म्हणून ब्रह्म हे सगळ्यांना सारखंच दिसणारं, सगळ्याचं वर्णन समर्थ म्हणतात. सगळेजण त्या ब्रह्माचं एकच वर्णन करतात. म्हणून खोटे निवडता एकच रे, उरले जे जाणीजे खरे, 14 ब्रह्मे शास्त्राधारे बोलीजे ती. म्हणून हे समजण्यासाठी आता 14 ब्रह्मांची लक्षणं सांगतो की ब्रह्म कसं आहे. आणि म्हणून हा तिसरा जो समास आहे, हा तिसरा समास विमल ब्रह्मनिरूपणाचा आहे. ब्रह्मच्या मते ही 14 ही लक्षणे पूर्ण ब्रह्माचे वर्णन करणारी आहेत. ही कशी अपुरी आहेत हा आपल्याला हा तिसरा समास आपल्याला सांगतोय. 14 ब्रह्माची नावं सांगितलेली आहेत. ही नावं मी तुम्हाला वाचून दाखवते. तर कोणची आहेत, शब्द ब्रह्म, अक्षर ब्रह्म, खम ब्रह्म, सर्व ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म, सगुण ब्रह्म,
निर्गुण ब्रह्म, वाच्य ब्रह्म, अनुभव ब्रह्म, आनंद ब्रह्म, तदाकार ब्रह्म, अनिर्वाच्य ब्रह्म. आणि ह्या सगळ्या ब्रह्माचं वर्णन करून मुख्य ब्रह्मापेक्षा हे कसं कमी आहे, एक तुम्हाला उदाहरण सांगते, मध्ये लक्षात येईल. पेंगॉंग लेकला, लेह लेक पेंगॉंग लेक नावाचा लेक आहे. तो 15,000 फुटावर आहे. निळभोर पाणी आहे. अर्धा लेक आपल्याकडे, अर्धा लेक चिन्यांकडे आहे. पण ते पाणी खूप खारट आहे असं एक जणांनी मला वर्णन करून सांगितलं. मी सहज म्हटलं, काय हो तुम्ही तो लेख पाहिलाय का? नाही हो, मी नुसतं वाचलाय. ह्याला म्हणायचं शब्दब्रह्म. म्हणून समर्थ म्हणतायत, नुसतं हे ते सगळं 14 ब्रह्मांची जी नावं मी सांगितली आहेत, ही सगळी जी आहेत त्या मुख्य ब्रह्मापासून ही 14 ब्रह्म कशी आहेत, ही 14 ब्रह्म त्याचं वर्णन पूर्णपणे अपुरी आहेत. तुलना आपण त्यांच्याशी करू शकत नाही. अशी ही 14 ब्रह्मांची नावं सांगून आणि समर्थाने सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे की निर्विकल्पा असं कल्पावे, कल्पना मोडे स्वभावे, मग नसोनी कल्पावे कल्पकोटी. आणि अशा प्रकारे आपण फक्त कल्पना करतो, परंतु त्याच्यामुळे की आपल्याला आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. म्हणून 14 ब्रह्म कशी अपुरी आहेत याचं वर्णन आणि ब्रह्माशी तुलना करू शकत नाही. कारण ब्रह्म जे आहे ते अगम्य आहे, अतर्क्य आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, अपरंपार आहे. या 14 ब्रह्माचा निषेध केल्यावर विमल ब्रह्म तेवढं कसं खरं आहे असे समर्थ ह्या 4थ्या समासात सांगतायत. श्री समर्थ स्वतः परब्रह्म स्वरूप आहेत. जो स्वतःच परब्रह्माप्रमाणे विमल आहे त्याने हा समास विशद केलाय. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, मलरहित. ब्रह्म सर्वदूर पसरलंय. जसं समुद्रामध्ये पाणी माशांना आत बाहेर व्यापून असं, तसंच ब्रह्म जे आहे हे सर्वदूर पसरलंय. कसं पसरलंय तर तिसऱ्याच ओवीत समस्त म्हणतायत, अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडा वरुते, तेडे विण स्थळ रिते अणुमात्र नाही. असं एकही स्थळ नाही की जिथे ब्रह्म नाही. तसे ब्रह्म प्राण्यांना आतून बाहेरून व्यापून टाकतं. जन्मल्यापासून मरेपर्यंत सतत ब्रह्म आपल्याबरोबर इतकं जवळ आहे की इतकं आपल्याजवळ कोणीही नाही. अगदी आपली लाडकी आई, लाडका नवरा, लाडकी मुलं कोणी नाही याची जाणीव मात्र आपल्याला नसते. या समासात 41 ते 48 ओवींपर्यंत ब्रह्माचं सुंदर वर्णन समर्थाने केलंय. ग्रंथ वाचतो त्या अक्षरात ब्रह्म आहे, डोळ्यात ब्रह्म आहे, वाचण्याची क्रिया ब्रह्मच आहे, चालतानाचे पाय ब्रह्मच आहे, आकाश भूमी ब्रह्मच आहेत. ब्रह्म सर्वदूर व्यापून आहे. एकदा समर्थांकडे आणि कानडी मुलखातून एक मोठे पंडित आले आणि ते पंडित म्हणाले, त्यांनी पाहिलं की ह्यांची काय आहे, म्हणजे कितपत हे हुशार आहेत. आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी आपल्या शिष्याला पाठवलं एक वाटी घेऊन आणि सांगितलं की जा वाटीमध्ये ब्रह्म घेऊन म्हणजे मागितलंय म्हणून सांग. तो शिष्य म्हणजे समर्थांकडे आला आणि म्हणाला, ह्या वाटीमध्ये ब्रह्म भरून मागितलंय. आणि त्यावेळेला समर्थ म्हणतात, अगोदरचं ब्रह्म काढून टाका म्हणजे मी नवीन ब्रह्म भरीन. मग तेव्हा त्या पंडिताच्या लक्षात आलं की ह्यांची म्हणजे स्थिती काय आहे आणि किती ज्ञानी आहे. अशा प्रकारे ब्रह्माची तुलना आपण कशाशी सुद्धाही करू शकत नाही. आणि म्हणून समर्थांनी 42-43 ओव्यामध्ये आणि आपल्या सुंदर सांगतायत, पोथी वाचू जाता पाहे, मातृकामध्येही आहे, नेत्री निघो निराहे मृदूपणे, श्रवणे शब्द ऐकता, मध्ये विचार पाहता, मना सबाह्य तत्वता परब्रह्मते. तुम्ही काहीही जरी केलं तरी तो तुमचा सांगाती आहेच. जसा आपण खूपदा म्हणतो की मी एकटीच आले, तुम्ही एकटे येत नसाल, लक्षात ठेवा. तुमच्याबरोबर तर ते ब्रह्म असतंच. आणि हा भाव आणि म्हणून एकटा आहे, स्वतःला एकटं म्हणू नका. ब्रह्माची तुलना आकाशाशी करतात. आकाश अत्यंत सूक्ष्म विशाल आहे. ब्रह्मही तसंच आहे. पण आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व आहे, तसे ब्रह्माच्या ठिकाणी नाही. ब्रह्म सूक्ष्म अतिसूक्ष्म असल्याने सर्वांना ती व्यापते. इंद्राचे वज्र अत्यंत कठीण, पण ब्रह्म त्यालाही भेदून जाते. पृथ्वीचा नाश झाला तरी ब्रह्माचा नाश होत नाही. आपले इंद्रियांचे सर्व व्यवहार ब्रह्मामध्येच घडतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जळी स्थळी काष्ठी पाषाणी हे ब्रह्म आहे, तर आपल्याला कसा अनुभव येईल. कालच गोकुळाष्टमी झाली, पण आपण एक कृष्णाची गोष्ट बघूया. आणि ही गोष्ट सांगायला माझ्या नातवानी म्हणजे कृष्णाने सांगितले बरं का. ऐका गोष्ट. त्यावेळेला कृष्ण होता, त्यावेळेला अनेकांना कृष्ण हा खरोखर परब्रह्म परमेश्वर आहे काय वाटतच नव्हतं. अहो, जिथे मुळी ब्रह्मदेवालाच शंका आली की हा उष्ट खाणारा आणि हा चोरून लोणी खाणारा हा खरोखरच ईश्वर आहे का. म्हणून त्यांनी काय केली, मजा केली की त्यांनी सगळ्या गोपांना आणि गायींना, वासरांना
आणि एका ढोलीमध्ये लपवून ठेवलं. कृष्णाच्या लक्षात आली ह्या ब्रह्मदेवाची खोड, आणि म्हणून त्यांनी काय केलं की तो सगळा कृष्ण बदला. 1-2 दिवस नाही, 1 वर्षभर. म्हणजे काठ्या कृष्ण बदला, गोपी कृष्ण बदला, गोप कृष्ण बदला, गाई कृष्ण बदला, बासरी कृष्ण बदला, त्यांचं खाणं कृष्ण बदला, सर्व सर्व रूपं त्यांनी, सगळ्यांची रूपं. म्हणजे जेव्हा ती मुलं घरी जायची तेव्हा तो कृष्ण, म्हणजे सगळ्या सगळ्या गोपींना वाटायचं आपली मुलं आली आहेत. कृष्णाने एवढी रूपं घेतली, एवढी आनंद रूपं कृष्णाने घेतली. आता 1 वर्षानंतर जेव्हा हा ब्रह्मदेव बघायला आला की सगळे हाहाकार माजले असतील, सगळी जी मुलं आहेत आणि ती सगळी मुलं लपून ठेवल्यामुळे घरोघरी रडारडी असेल. आणि म्हणून जेव्हा बघायला आला तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं की जिकडे तिकडे कृष्णच कृष्ण. मग ह्यातला माझा खरा कृष्ण कोणचा? बासरी कृष्ण, काठी कृष्ण, गोप कृष्ण, गाई कृष्ण, वासरं कृष्ण, कृष्ण कृष्ण कृष्ण, जिकडे तिकडे कृष्ण. आणि मग तो त्याच्या लक्षात आलं की ज्याची मी मजा करायला गेलो तर त्यानेच मजा केली. जळी स्थळी काष्टी पाषाणी हा कृष्ण भरलाय, हा भाव आपण लक्षात ठेवू. असा एकही जागा नाहीये की जी म्हणजे कृष्णाने व्यापलेली नाहीये. आणि म्हणून आपण ही गोष्ट आज कृष्णाची पाहिली. 5वा जो समास आहे हा द्वैत कल्पना निरसन. हे बघा, आता आपल्याकडे खूप शोध लागले की अनेक जे रोग आहेत, जवळजवळ सगळे रोग आणि या मनामुळे होतात. सायकोसोमॅटिक ची शोध लागलेला आहे. लोकांना हिप्नोटाईज करतायत आणि हिप्नोटाईज करून त्यांच्या मनामध्ये ज्या अतृप्त वासना राहिलेल्या आहेत, इच्छा राहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे हे रोग होत आहेत. कॅन्सरसारखे दुर्धर रोग सुद्धा याच्यामुळे होत आहेत, असे आता शोध लावत आहेत. आणि म्हणून मनाला किंमत खूप जास्त आहे, कारण मनच सगळ्याच आहे. आता बघा, आता सध्या आपल्याला खोकला झाला किंवा जरा आपल्याला सर्दी झाली, आपलं जरा अंग दुखायला लागलं की आपल्याला लगेच वाटतं कोरोना नसेल ना झाला. कारण मन महासाशंक आहे. समर्थ हे एवढे मोठे महान गुरु आहेत की त्यांनी त्यावेळेला मनाचा अभ्यास केला. म्हणजे समर्थांसारखे मनोवैज्ञानिक दुसरे नाहीत, आणि त्यांनी मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. मनाचं काम काय आहे? संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम आहे. मागील समासामध्ये ब्रह्माचं वर्णन ऐकलं, आपल्याला पूर्ण पटलं. पण मग आता प्रश्न विचारला आहे की आता आम्ही काय करायचं? ही डोळ्यांनी माया दिसतीये आणि जे दिसत नाही ते ब्रह्म खरं मानायचं, जे दिसते ती माया खोटी मानायची. अहो, मन कल्पना करतं. कल्पना बघा 2 प्रकारची आहे, एक शुद्ध कल्पना आणि एक अशुद्ध कल्पना. शुद्ध कल्पना जी आहे ती भगवंताकडे नेते, आणि अशुद्ध कल्पना जी आहे ती विषय चिंतन जास्त करते. कल्पना मायेतही गुंतते व मायेचे निवारणही करते. द्वैत कल्पनाच निर्माण करते. शुद्ध कल्पनेने अशुद्ध कल्पना नाहीशी होते. कल्पना संशय निर्माण करते, संशय नाहीसे करते. कल्पनाच बंधनात टाकते, बंधनातून मुक्त कल्पनाच करते. कल्पनेमुळे जन्म होतो, कल्पनेमुळे भक्ती होते. मोक्ष देणारी पण कल्पनाच आहे. आणि कल्पना जी आहे ही आपणच कल्पना निर्माण करतो. कल्पनेने आपण क्षणामध्ये अमेरिकेत जाऊ शकतो, क्षणामध्ये आपण भारतात परत येऊ शकतो. कल्पनेत अचाट स्वार्थी आहे. प्रपंचाकडे, दृश्याकडे ही जर वळवली तर दुःखच दुःख, पण अदृश्याकडे, भगवंताकडे वळली तर समाधान देते. तिला मुळापासून उपटून टाकली तर ब्रह्मप्राप्ती निश्चित आहे. सूर्याच्या पुढे अंधार टिकतो का? हो. त्याप्रमाणे आपण जर का कल्पना करणं सोडलं, कल्पना भगवंताचीच केली, तर मग काय काय होईल? मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा पुढे, जैसे सूर्याचे नि उजेडे नामतम. म्हणून कल्पना जी आहे ती ब्रह्माची करावी. तर ते तसे ब्रह्मापुढे कल्पना टिकत नाही. पहा, ही जी कल्पना आहे त्या कल्पनेबद्दल एक तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल की कल्पना कशी आहे. साधकाच्या जीवनामध्ये कल्पना शक्तीचे स्थान असाधारण आहे. जर त्याने मायेची कल्पना करण्याऐवजी ब्रह्माची कल्पना केली तर तो ब्रह्मस्वरूप होऊन जाईल. एकदा तो ब्रह्मस्वरूप झाला की ब्रह्माची कल्पना देखील विसर्जित होईल. दृश्याचे अनुसंधान ही शबल कल्पना म्हणजे खोटी कल्पना असून ती द्वैत निर्माण करते. स्वरूपानुसंधान ही शुद्ध कल्पना असून ती अद्वैताची प्राप्ती करून देते. साधक स्वरूपाशी तद्रूप झाला की कल्पना विसर्जित होते. त्याचा निश्चय थोडासा ढळला आणि दृश्याचं चिंतन सुरू झालं की कल्पना सुरू झाली. प्रपंच आणि म्हणजे कल्पनाशक्तीचा दुरुपयोग, पण परमार्थ म्हणजे कल्पनाशक्तीचा सदुपयोग. म्हणून कल्पना कशी करायची याचं वर्णन समर्थ आपल्याला ह्या समासात करतायत. उपाय फक्त श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे महत्त्वाचं. असं केल्याने साक्षात्कार होऊन निश्चित समाधान मिळतं, ह्या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतायत. यानंतर 6वा समास जो आहे तो बद्धमुक्त निरूपण. निरूपणी हे सद्वृत्ती होते. स्थळत्याग होता सभेची जाते.
श्रोता हा प्रश्न विचारतोय. काय खूप चांगला प्रश्न आहे बरं का, कारण हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. एकदा ब्रह्माचं निरूपण ऐकल्यावर त्या रूपाशी मी तदाकार झालो होतो. त्या निश्चल स्थितीतच राहावे असंही वाटलं, कारण ती स्थिती वेगळीच आहे हेही अनुभवास आलं. पण क्षणभंगूरच, कारण घरी परतल्यावर देहबुद्धी येते व त्या दृश्याकडे संसाराकडे मन जाते. मनाची ओढाताण होते. ब्रह्माकार वृत्ती अखंड राहत नाही. त्यासाठी आम्ही काय करावं? मी दरवर्षी ऋषिकेशला जाते आणि ऋषिकेशला गेल्यानंतर दिवस रात्र आम्ही फक्त त्या भगवंताच्या चिंतनात असतो. समोरून खळखळ नदी वाहत असते गंगा, आणि त्यासमोर बसून आम्ही जप करत असतो. नंतर मागच्या म्हणजे वर्षीपर्यंत आम्ही वेगवेगळे विषय केले. मागच्या वर्षी गीता होती. हे सगळं मी ऐकत असतो, त्यामुळे घरची आठवण येत नाही, मुलाबाळांची आठवण येत नाही. एका विशिष्ट अशा ह्याच्यावरती आणि आपलं मन गेलेलं असतं, तदाकार झालेलं असतं. पण जेव्हा आपण घरी परत येतो आणि तेव्हा त्या बंद खोलीमध्ये जेव्हा जपाला बसतो, तेव्हा मन काही तयार होत नाही. कारण काय, की त्या इतक्या वरच्या पातळीवर गेलेलं मन परत संसाराकडे यायचं, परत स्वयंपाकाला लागायचं, ही मनाची ओढाताण खूप होते. आणि ह्यासाठी काय करावं असं आपल्याला समर्थ ह्या ह्याच्यामध्ये सांगतायत. ह्याच्यावरचा उपाय सांगतायत की 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 हे हे जर टाळायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे. कारण ती स्थिती फार वेगळी आहे. मनाची ओढाताण होऊ नये, ब्रह्माकावृत्ती टिकावी, ह्यासाठी 1 ते 16 ओव्यामधून त्यांनी विचारलेले हे सगळे प्रश्न आहेत की कोण मुक्त याचे वर्णन सांगतायत. समर्थ म्हणतात लोकांना वाटतं की मुक्त झाल्यावर तो निष्क्रिय होतो. मुक्त कोण आणि बद्ध कोण, हे म्हणजे हे आपण बघतोय. त्यामुळे त्यांनी सांगितलंय मुक्त म्हणजे कोण कोण आहे. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुकदेव, शौनक, भीष्म, दालभ्य, रुक्मांगद, अर्जुन, वसिष्ठ, विभीषण, हे इत्यादी अनेक जे आहेत मोठे मोठे, हे मुक्त आणि ज्ञानी पुरुष होऊन गेले. हा श्लोकच या समर्थाने या दासबोधात लिहिला आहे. म्हणून म्हणजे लोकांना काय वाटतं की जे मुक्त होतात ते काही करत नाही, ते निष्क्रिय होतात, काष्टवत पडून राहतात. त्यावर समर्थाने विचारलंय. शुकाचार्य हे सुद्धा मुक्त आहेत. पण मग शुकाचार्यांनी काय केलं, एवढा मोठा भागवत ग्रंथ सांगितला. समर्थ म्हटला ज्यांचा मीपणा संपला तो मुक्त. विदेही अवस्थेमध्ये जनक राजा राज्य करत होता. संत कबीर समाधी अवस्थेमध्ये कपडे विणायचे. योगी अरविंद ध्यानावस्थेमध्ये स्वातंत्र्याच्या योजना आखीत. तात्पर्य काय, की मुक्तांचे व्यवहार देह पातळीवर घडतात. मी देह नाही याचे पूर्ण भान आणि त्या मुक्तांना झालेले असते. बघा, मुक्तांचे 4 प्रकार आहेत. एक जीवनमुक्त. साधनेद्वारे आत्मज्ञान नंतर देहाने विहित कर्म प्रारब्धानुसार ते करतात. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ते जगतात, पण ते खरे मुक्त असतात. दुसरे जे आहे ते विदेहमुक्त. आत्मज्ञानानंतर देहत्याग करतात. तिसरे जे आहे ते नित्यमुक्त. जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतात. चौथे जे आहे ते मुक्त. खऱ्या मुक्ताला मी मुक्त आहे याची जाणीव पण नसते. अहो, सिंहाला जंगलाचा राजा कोणी कोणी केलंय? तो स्वतःच त्या स्वतःला काय म्हणतोय, तर तो मुक्त म्हणतोय. आणि अशा प्रकारे समर्थाने सगळ्यात शेवटच्या ओवीमध्ये सांगितलंय की बद्धमुक्त हा संदेहो, धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निसंदेहो, देहातीत वस्तू. म्हणजे जे साधू असतात ते निसंदेह असतात, पण आपल्यासारखं जे बद्ध असतात त्यांना मात्र अनेक शंका असतात. 7वा समाज जो आहे हा साधना प्रतिष्ठा निरूपण. सर्वात मोठा जर शत्रू जो कोणचा असेल तो म्हणजे अहंकार. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, दोन्हीकडे हा अहंकार अयोग्य आहे. मला अहंकार नाही म्हणणाऱ्यालाच अहंकार खूप असतो. 5 ऑगस्टला आपल्याला प्रचिती आली. आदरणीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, पण किती नम्रता, शरणागतीचा किती मोठा भाव होता. वंदन भक्तीने सर्वांना जिंकले. गोपी इतक्या श्रेष्ठ भक्त होत्या, पण अहंकार मनात आल्याबरोबर श्रीकृष्ण त्याला सोडून निघून गेले. श्रीकृष्णाचं सूत्रच आहे, मी म्हणजे अहंकार आला की तो म्हणजे भगवंत जातो, हे सूत्रच आहे. मी नकळत कधी, बरं हा नकळत कधी येतो हे समजतच नाही. ब्रह्माचे चिंतन करावे, पण साधना देह करतोय आणि मी म्हणजे देह नाही हा भाव पक्का हवा. विदेही होऊन आपण साधना केली पाहिजे. परब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म आहे, रंगरूप नाही, डोळ्याने दिसत नाही, मनाला ते समजू शकत नाही, पण त्याचे चिंतन मात्र आपण करायचे आहे. ते निशब्द असल्याने चिंतन करताना शब्द प्रकटतात. ते निशब्द असल्याने प्रकटल्यानंतर त्याच्यावरती उपाय हाच अपाय होतो. कधीतरी मनात वाटतं की ब्रह्म खरं आहे की नाही, कारण ते तर डोळ्याने दिसत नाही आणि ते तर हाताला लागत नाही. तसं म्हटलं तर ऋषीमुनींनी विस्तारपूर्वक वर्णन केलं आहे. उदाहरणार्थ योग वसिष्ठ, भागवत वगैरे वर्णनातून या ब्रह्माचं वर्णन केलं आहे. म्हणजे ब्रह्म आहे हे निश्चित.
आपली साधना वाढली की उपाधी येते, मग हार तुरे मान सन्मान वाढतात, आश्रम मठ निर्मिती होते, गुरुबली सुरू होते आणि साधक त्यातच अडकतो. एक मोठे संत होते आणि त्यांनी घरदार सोडून ते आश्रमात गेले. आश्रमामध्ये खूप उंदीर होते म्हणून उंदीर मारायला मांजर आणलं. आता मांजराला दूध हवं म्हणून गाय आणली. आता गाईला चरायला गवत हवं म्हणून शेत घेतलं. म्हणजे आपणच आपला सगळ्या ह्याचा विस्तार केला. म्हणजे प्रपंचात अडकलो म्हणून आश्रम केलं, पण तरी आश्रमामध्ये सुद्धा हा साधक अडकतोच. साधना सुटते, कारण नाहीतर लोकांना वाटेल की हा सिद्ध नाहीये म्हणून हा काय करतो, हा साधनाही करत नाही आणि म्हणून आपली महती कशी होईल याच्याकडे मात्र त्याचं खूप लक्ष असतं. आणि म्हणून समर्थांनी उपदेश करतायत की ब्रह्मज्ञान झाल्यावरही साधना सोडू नये, ब्रह्मज्ञान पूर्वी ब्रह्मप्राप्तीसाठी साधन करावे आणि ब्रह्मज्ञानानंतर कृतज्ञतेपोटी साधन करावे. ज्या परमार्था साधनाला प्रतिष्ठा नाही तो परमार्थ व्यर्थ आहे, असं समर्थांनी निक्षून ह्या ठिकाणी सांगितलंय. इथे माझ्या गुरूंचं मध्ये मला अण्णांचं उदाहरण आठवतं. म्हणजे अण्णांनी असं म्हटलं होतं, अण्णा एकदा आमच्या देवघरात बसले होते आणि वय वर्ष 92 आणि त्यावेळेला ते म्हणत होते, खरं सांगू का नीला, अगं मी खरं मध्ये मुक्त झालोय, पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काय करायला पाहिजे, मला माझं साधना आणि भगवंताची पूजा करणं भाग आहे. अशा प्रकारे हे जे सिद्ध असतात त्या सिद्धांनीही आणि आपली उपासना सोडता कामा नये. त्यानंतरचे जे समास आहेत ते 8 आणि 9 श्रवण निरूपणाचे समास आहेत. 2 समास श्रवणाचे लागोपाठ समर्थांनी इथे लिहिले. आळसाचे संरक्षण, परमार्थाची बुडवणं, या कारणे श्रवण केलेची पाहिजे. पहा, तीन मूर्ती तुम्हाला आठवत असतील. एकसारख्या 3 मूर्ती होत्या. एकाच्या कानातून काडी घातली तर ते दुसऱ्या कानातून निघून जायची, एकाच्या कानातून घातली ते तोंडातून निघून जायची आणि एकाच्या कानातून घातली की ती पोटात जायची. ह्यातली श्रेष्ठ कोणची हो? ह्या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडलं, ती जी मूर्ती म्हणजे साठवण काहीच नाही. दुसरी जी मूर्ती आहे ते ऐकलं, ते तोंडातून काढून टाकलं, पुन्हा ती पण काही श्रेष्ठ नाही. पण तिसरी जी मूर्ती आहे तिने कानाने ऐकलं आणि पोटात सामावलं, जे जे काय ऐकलं त्याचं निधिध्यासन केलं, ती मूर्ती महत्वाची. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन हे सर्व श्रवणात अभिप्रेत आहे. हे तुम्हाला गणंग आठवत आहेत? मुगात असतात, मटकीत असतात, काही केलं ते भिजत नाही, गणंगच्या गणक राहतात. समर्थ म्हणतायत असं आपण असता कामा नये. पहिल्या दशकामध्ये पहिल्या सहवासामध्ये समर्थांनी श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ ये कसरा, असं समर्थांनी लिहिलंय. म्हणजे मुख्य जर का परमार्थाचं साधन जर काय असेल तर ते साधन म्हणजे श्रवण. बघा फायदे काय काय आहेत. संशय व शंकाचे मूळ तुटते, दृश्याचे प्रेम आसक्ती कमी होते, भगवंताबद्दल प्रेम वाटायला लागते, प्रतिभा जागृत होते, चित्त एकाग्र होतं, भक्ती विरक्ती दृढबुद्धी प्राप्त होऊन आसक्ती अहंकार कमी होतात. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, श्रवण हे महत्वाचे. तीर्थ यात्रा दान स्नान यांनी पुण्यकर्माचं फळ काही वेळाने मिळतं, पण श्रवण जर मनात ठसलं की परिवर्तनाला लगेच सुरुवात होते. नरदेहाचे सार्थक काय आहे हे सगळं आपल्याला समजतं. आळस उपयोगाचा नाही, तो झटकायला पाहिजे. श्रद्धा आत्मविश्वास वाढतो. तसं भांडं रोज घासावं लागतं, फरशी नित्य पुसावी लागते, तसं नित्य श्रवण हवंच. शरीराला जशी अन्नाची गरज तशी मनालाही श्रवण साधण्याची आवश्यकता असते. 9व्या समासात समर्थ म्हणतायत श्रवण साधना कशी करायची, काय वाचायचं हेही सांगतायत. गुरुमुख श्रवण फार महत्वाचं. अद्वैत ग्रंथाचं म्हणजे ज्ञानेश्वरी गीता दासबोध भागवत इत्यादी ग्रंथाचं श्रवण हे जास्त चांगलं. बरं, हे जे ग्रंथ आहेत ते कुठे वाचावेत? जर का दासबोध तुम्ही शिवथरघळीत वाचलात, आजाद वृक्षाखाली ज्ञानेश्वरीचे वाचन केले तर मन लवकर एकाग्र होतं, फळ मिळतं. स्थान महात्म्याला खूप महत्त्व आहे. प्रापंचिकांनी कथा कादंबऱ्या वाचाव्यात, पण परमार्थासाठी मात्र मोक्ष मिळण्यासाठी मात्र आत्मज्ञानाचे ग्रंथच हवेत. श्रवणानंतर परमार्थामध्ये अनुताप झाला पाहिजे, नित्य उपासना सुरू झाली पाहिजे, परोपकारी वृत्ती वाढली पाहिजे, धैर्याने तोंड देता आलं पाहिजे, निष्काम कर्म कसं करावं हे सगळं आपल्याला समर्थ या 2 समासामध्ये समजावून सांगतायत. कारण समर्थांना चांगला माणूस बनावा आणि अशी इच्छा असल्यामुळे समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा कसं वागावं कसं राहावं हे सांगतायत. मला इथे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे. जो माझा नातू राघव हा किती भाग्यवान आहे, त्या दिवशी मला तो म्हणून गेला, कारण ह्या सगळ्या माझ्या दासबोधाचं
आणि टेप तो करतो स्वतः. आता तो मेडिकलला गेला आहे. पण तो मला आजी मी किती भाग्यवान आहे की हा एवढा म्हणजे मोठा ग्रंथ मी कधी वाचीन आणि कधी मला कळेल. आणि म्हणून हा मुलगा ह्याची परीक्षासुद्धा असताना हा समोर माझ्या बसतो आणि श्रवण करतो. जरी त्याला खूप नाही कळलं पण थोडं तर कळेल. जीवन जगावं कसं हे तर त्याला कळेल. किंवा काय ह्या ग्रंथामध्ये काय आहे हे तर कळेल. आणि हे या सगळ्या श्रवणाचं महत्त्व आहे. आता तो 10वा समास आहे हा देहांत निरूपणाचा आहे. आणि हा देहांत निरूपणाचा समास सांगताना मला एक छोटीशी आठवण होती. ती थोडीशी सांगते आणि पुढे जाते. माझ्या आईला भेटायला वय वर्ष आई माझी होती 90 आणि भेटायला सुनील दादा चिंचोळकर आणि बंगलोरला गेले. आई म्हणे तुम्ही आलात तर एखाद्या समासावर मला निरूपण करा ना. तेव्हा त्यांनी ह्या देहांत निरूपणावरती आणि आईला खूप छान सांगितलं. मी माझा भाऊ आई आणि ते आम्ही चौघच होतो. पण ते अशा तऱ्हेने बोलले की जसं काही समोर संबंध म्हणजे हजारोनी प्रेक्षक बसलेत आणि ते सांगतायत. सगळ्यात शेवटी आईने त्या ग्रंथात त्या समासाचा शेवटी लिहून ठेवलंय. कारण आई रोज 10 समास म्हणजे 1 दशक आई रोज वाचायची. असं 10 वर्ष आमच्या आईने केलं. तर त्या तिच्या समासात तिने लिहून ठेवलं की आज आदरणीय सुनील दादा 1-1.5 तास बोलले. हा जो समास आहे हा मुळापासून वाचावा आणि मुक्त व्हावा. आणि खरं सांगते माझी आई पण मुक्त झाली. कारण आईच्या मुखात रामाचं नाव होतं. आणि सुनील दादा चिंचोळकर सुद्धा मुक्त झाले. कारण त्यांच्याकडे देहबुद्धी नव्हतीच. देहबुद्धी सोडली होती. आदल्या दिवशी दिवस रात्रभर ते रामासमोर आणि रामाचं नाव घेत होते. आणि अशा रामाच्या नामामध्येच त्यांचा अंत झालेला आहे. या दोघांनाही मी नमस्कार करते. आणि आजचा हा देहांत निरूपणाचा समास सांगते. आत्तापर्यंत मायाब्रह्माचे वर्णन बरंच झालं. जे जे उपदे ते ते नासे हे सर्वश्रुत आहे. मृत्यू व देहांत म्हणजे मरण. अज्ञानाचा जो मृत्यू आहे व ज्ञानी साधूचा तो आहे हा देहांत. सामान्यतः जन्म हा वासनापूर्तीसाठी तर साधूचा हा भक्तीच्यासाठी भक्तीच्या प्रसारासाठी हा म्हणजे जन्म होतो. म्हणून ते धर्मस्थापनेचे नर त्यांना म्हणतात. माणसाच्या अंतकाळी माणसाच्या देहाची स्थिती कशी होती हे महत्त्वाचे नसून त्याची मनस्थिती कशी होते हे मुख्य आहे. आपण काय म्हणतो अहो ते गेले ना केदारनाथला आणि केदारनाथात गेले. आता मृत्यू कुठे यावा हे सुद्धा भगवंतांनी आणि लिहून ठेवलं असतं. त्या ठिकाणीच त्याचा मृत्यू येतो. समर्थ आपले डोळे उघडतायत. त्यावर त्याची मनस्थिती त्याच्या मनामध्ये जर वासना सगळ्या निर्वासन झाल्या असतील तर मग मात्र देह कुठेही पडो त्याचा काही त्याच्यावरती परिणाम होत नाही. त्यावर त्यांचे भविष्य अवलंबून असते. त्याचे मन जर वासनारहित असेल त्याच्या देहाची स्थिती कशीही असो तो मुक्तच आहे. पण त्या सर्व जीवनभर साधना करायला मात्र हवी. नामात राहायला हवं. सर्व चांगलं असतानाही आपण आपल्या देवघरात बसल्यानंतर वर पंखा सुरू आहे आणि जवळच समोरच देवाची आपण जर का पूजा करत असलो तरी आपल्यामध्ये पूजेबद्दल त्या देवाबद्दल कधी विचार असतात का हो? सगळे विचार आपल्या मनामध्ये येतात देव सोडून. नामामध्ये मन लागत नाही. मग हे सगळं असताना जेव्हा आपण देह ठेवू तेव्हा आपल्या तोंडात नाम येईल का? जो तो काय म्हणतो अहो त्या अजामेळासारखं करू. अजामेळाने अनेक जन्म जेव्हा साधना केली आहे नामस्मरण भक्ती केली आहे आणि त्यावेळेला ह्या जन्मामध्ये थोडासा तो जरा वाईट वागला पण पुन्हा मूळ पदावर आला आणि म्हणून नाम घेत घेत त्याने देह ठेवला. त्यामुळे इतकं सोपं नाहीये नाम घेणं. समर्थांच्या मते मृत्यूची देखील पूर्वतयारी करायला हवी. सतत भगवत चिंतनात रममाण असणे सतत नाम घेणे हीच ती पूर्वतयारी. अहो साधं गावाला जायचं तर आपण किती तयारी करतो. किती दिवस ती कोणची बॅग नेऊ कोणचे कपडे नेऊ काय बरोबर घेऊ. आपण ज्याच्याकडे नेहमी कपा जायचंय त्या मृत्यूची आपण काय तयारी करतो. आणि ती तयारी करणं म्हणजे हे श्रवण करणं आहे बरं का. आपल्याकडे असं म्हणतात की आत अग्नी बाहेर ज्योतीचा प्रकाश दिवस शुक्ल पक्ष उत्तरायणाचे 6 महिने अशा स्थितीत ज्याचं मरण होतं ते ब्रह्मस्थितीत जातात. श्री समर्थ ते सर्वांचे डोळे उघडतायत. अशा स्थितीमध्ये अनेक चोर दरोडेखोरांचा मृत्यू होतो. मग ते काय मुक्त होतात का? पण जे आत्मज्ञान संपन्न असतात ते जिवंतपणेच मुक्त असतात. मग त्यांचा मृत्यू कधीही येवो. परीक्षित राजाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या आहेच. परीक्षित राजा ठरल्याप्रमाणे 7 दिवसानंतर त्याला तो तक्षक आला. त्याला तो चावला. तो चावून काळा भोर झाला. पण त्याच्या अगोदरच तो मुक्त झाला होता. जीवाशिवाचं मिलन झालं होतं. अशांचा मृत्यू अगदी जंगलात जरी झाला म्हणजे जे मुक्त आहेत वासना क्षय ज्यांचा झाला आहे त्यांचा मृत्यू जरी जंगलात झाला कुत्र्या मांजराने जरी खाल्ला तरी तो मुक्तच आहे. कारण त्यांची ठाम समजत असते की मी म्हणजे देह नसून मी म्हणजे आत्मा आहे. आत्म्याला जन्म नाही मृत्यू नाही त्यामुळे त्याला मृत्यू येतच नाही. देहाला मृत्यू येतो
देह म्हणजे काय, 82 तत्व आहेत, हा आपण सगळा भाग मागे पाहिलाच आहे. आणि म्हणून राघवाच्या अनंत पथावर जाण्यासाठी तयारी कशी करावी याचा आदर्श ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास, विवेकानंद, विनोबा भावे, मामा गांगल इत्यादी दाखवलेला आहे. दासहते संचालक आदरणीय सुहास दादा आगरकर जन्मभर दासबोधाचा प्रचार प्रसार अभ्यास केला. नेपाळला देह ठेवला, पण ठेवताना मुखातून राम शब्द आला. म्हणून साधूने आपुले जित असताच सार्थक केले. शरीर कारणी लागले धन्य त्यांचे. सद्गुरूंचे महत्त्व सांगून त्यांची कृपा झाली की पुन्हा अभ्यासाची गरज नाही. सरली शब्दाची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरू भजन. म्हणजे शब्दाची आला ग्रंथाचा म्हणजे आपल्या देहाचा. आपल्या जीवनामध्ये आणि सद्गुरू आले आणि सद्गुरूंच्या बोधाप्रमाणे जर आपण जीवन जगायला लागलो आणि त्यांचे सांगितल्याप्रमाणे जर आपण सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जर आपण भजन केलं तर आपल्या या ग्रंथाचा म्हणजे आपल्या देहाचा शेवट पण चांगला होईल. असा शेवट चांगला हो अशी आपण समर्थांकडे प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.